सर्वांना नमस्कार. कसे आहात सर्वजण? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवणार आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. चला, सर्वात प्रथम आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण. ब्लाऊजची उंची पूर्ण उंची आलेली आहे 14 इंच. तर त्यात आपण काय करणार, ब्लाऊजची उंची 14 असेल तर आपण त्यामध्ये काय करायचं, 1 प्लस ॲड करायचं म्हणजे 15 घ्यायची. त्यानंतर आपण बघणार आहोत छातीचं माप बघताना कधीही कटोरीच्या साईडने आणि हुकाच्या साईडने बघायचं म्हणजे आपल्याला समजतं किती आहे. तर आपलं किती आहे, छातीचं माप 8.5. 8.5 प्लस आपण 1.5 घेऊ शकतो किंवा 2ही घेऊ शकतो. तर मी इथं 1.5 घेतलेला आहे. 8.5 प्लस 1.5 म्हणजे मी घेतलेला आहे इथं 10. त्यानंतर आपण घेणार आहोत क्रॉसपट्टी, 2.5 इंचाची क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीचाही बॉक्स तयार करून घ्यायचा. ही झाली आपली 2.5 इंचाची क्रॉसपट्टी. त्यानंतर आपण इथं 1.5 इंचावरती मार्जिन करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण ती क्रॉसपट्टी आणि कटोरी काढू शकतो. तिथं शोल्डर 2 इंच, गळा रुंदी 2, शोल्डर 3 इंच. गळ्याची उंची घेतली आहे इथं 5.5 आणि खाली घेतलेलं आहे 2.5, जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. वरती 2 आणि खाली 2.5 घ्यायचं कधी पण घेता वेळेस, शोल्डर उतरत नाही त्यासाठी. मग आणि इथं कटोरीला आकार देण्यासाठी घ्यायचं 1.5 किंवा 1 इंच. मुंडा घेतलेला आहे 5.5. बॉक्स तयार करून घ्यायचा. आता बॉक्स तयार करून झाला. इथे 1 इंच घ्यायचा मुंड्याला आकार देण्यासाठी, 1 इंच. आणि हे मागचा भाग झाला अर्धा इंच. हे ड्रॉ करून घ्यायचं पूर्ण, जिथं आपण डॉट मारले ते पेपर. ड्रॉ करून झालं. आता आपल्याला इथं बघायची आहे कटोरी आपण मोजूनही काढू शकतो, नाहीतर आपण जो आपल्या मुंड्याचा याचा छातीचा पूर्ण भाग आला तर हाफही करू शकतो. तर कटोरी किती आली आपली इथं, कटोरी आलेली आहे आपली इथं 4.5. तर आपण मी 4.5 आणि कटोरीला आकार देण्यासाठी 2.25 किंवा 2.5 इंचावरती मार्जिन करून घेऊन कटोरीला आकार देऊन घ्यायचा. आता पेपर कटिंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने पेपर कटिंग केले. हा झाला मागचा भाग, हा समोरचा भाग. क्रॉसपट्टी, कटोरी, छातीचा भाग. आता आपण बाहीचं माप काढून घेणार आहोत. बाही कटिंग करताना काय करायचं, सर्वात प्रथम आपण बाहीची उंची मोजायची. तर आपण बिना अस्तरचं ब्लाऊज शिवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 1.5 प्लस ॲड करायचं आहे. बाही उंची आपली किती आलेली आहे तर 5, तर आपण त्यात 1.5 प्लस ॲड केलं. तुम्ही तसंच करू शकता. आणि आपली छाती रुंदी जी असेल ती त्यात आपण 1 प्लस ॲड करून घेऊया. बॉक्स तयार करून घेतला. 2.5 इंचावरती मार्जिन करून घ्यायची ह्या पद्धतीने. त्यामध्ये हाफ भाग करून हाफ इंचावरती पाऊण इंच 2 जागेवरती मार्जिन करून घ्यायची. बाहीला आकार देण्यासाठी ह्या साईडला 1.5 आणि एक साईडला 1 इंच घ्यायचं या पद्धतीने. आणि बाही फिटिंग आपली कितीही असू द्या, जी बाही फिटिंग असेल त्यात आपण 2 प्लस किंवा 1.5 प्लस ॲड करून घ्यायचं. तर मी 1.5 प्लस ॲड केलेला आहे. आणि आता या पद्धतीने ड्रॉ करून घेऊया आपण जे डॉट आहेत ते. ही झाली आपली बाही कटिंग. तर आपण आता पेपर कटिंग केलेले आहे आणि आता ब्लाऊजवरती पेपर टाकून ब्लाऊज कटिंग करून घेऊया. ह्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. हे बघा, आता आपली कटोरी वाढवायची राहिली तर आपण पहिले हे पाठीचा भाग, समोरचा भाग काढून घेऊया, नंतर कटोरी वाढवून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी. माझे पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओला स्किप करू नका. हे ड्रॉ करून घेतलं. आणि
क्रॉस पट्टी वाढवताना कधी ब्लाऊजवरती अर्धा इंचाने वाढवून घ्यायची. ब्लाऊजवरती अर्धा इंच वाढवून घ्यायची. आणि आपण आता कटोरी वाढून घेणार आहोत. तर कटोरी जी आहे ते आपण आकृती काढून घ्या कटोरीची. ही अशी कटोरी आखून घेतली की आपण काय करणार, 1.5 इंच घ्यायची. एक साईड 1.5 आणि या साईडला 1 इंच. दोन्हीच्या मधावरती बरोबर 1.5 इंच आखून घ्यायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं. या पद्धतीने जोडून घेतलं आपण या साईडला अर्धा इंच वरती मार्जिन करून घेऊन तो पण भाग जोडून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने जोडून घ्यायचा. हे झाले आपली कटोरी. आणि आपण आता काय करायचं, ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं. हे झाले आपली बाही कटिंग. हा झाला आहे आपला पाठीचा भाग, मुंड्याचा भाग म्हणजे छातीचा भाग समोरचा. ही झाली आपली कटोरी. एकदम परफेक्ट माप कटोरीचं. 34 साईज मापाला या पद्धतीने तुम्ही कटोरी काढू शकता. आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी अर्धा इंच नक्की वाढवचा, जेणेकरून ब्लाऊजला आपल्याला कपडा कमी पडणार नाही. हे झाले आपले ब्लाऊज कटिंग. तर आपण आता पाठीच्या भागाला आकार देऊन आपण पाठीचा भाग पहिले तयार करून घेऊयात. तर आहे आपला पाठीचा भाग. वरती घेणार आहोत 2 इंच आणि खाली घेतलेला आहे 2.5 इंच. 2.5 घेऊ शकता. गळा जर मोठा पाहिजे असेल तर तुम्ही 3ही घेऊ शकता. मी घेतला आहे 2.5 इंच. मग गळा जास्त मोठा ठेवायचा नाही म्हणून. कस्टमरचा ब्लाऊज आहे, गळा छोटा सांगितला त्यांनी करायला यासाठी. आणि मी गळ्याला असं गोल गळा पाहिजे त्यांना म्हणून मी गोल गळा काढला आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काढू शकता. नाहीतरी बिना अस्तरच्या ब्लाऊजला आपण जास्त गळे काय काढू शकत नाही. तर साध्या ब्लाऊजला असं गोल कटिंग केलेली आहे मी गळ्याची. आणि आपण आता काय करणार आहोत, बरोबर मध्यवर्ती 4 इंच वरती टक्स मारणार आहोत. 4 इंचावरती टक्स मारून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने टक्स मारून घेतले. 4 इंचावरती टक्स मारून घ्यायचं. खाली अर्धा इंच घेतलं तरी चालतंय टक्स मारण्यासाठी. या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून घेतलेले आहेत मी. आता थोडं कपडा खालीवर झाला असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचा. खालचा भाग पाठीचा नॉर्मली थोडा होऊ शकतो. आणि आता 1.5 इंचाची खाली पट्टी काढूया. तुम्ही कमरेला लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी काढायची. कपडा कमी असेल तर पट्टी जॉईंट करून घ्या. मी बघा कशी जॉईंट करून घेतलेली आहे, तशी तुम्ही पण जॉईंट करून घेऊ शकता. मला पण कपडा कमी पडलेला आहे. या पद्धतीने जॉईंट करून 1.5 इंचाची पट्टी कमरेच्या भागाला लावू शकता तुम्ही. बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. ही आपली झाली पाठीची पट्टी तयार करून. ह्या पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता. हे झाले आपल्या पाठीची पट्टी जोडून. परत एकदा दापटीप देऊन घेतलेली आहे. परत वरून देच्याची टीप मारून म्हणजे फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची.
बघा ह्या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची परत वरून एकदा. हे झालेला आहे आपला पाठीचा भाग तयार. आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊयात. तर कटोरीला टक्स मारताना बरोबर फोल्ड करून खाली 1.5 इंच, बरोबर 1.5 इंच आणि वरती 2.5 इंचावरती कटोरीला टक्स मारून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने टक्स मारायचा, खाली 1.5 आणि वरती 2.5. या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे कटोरीला, दोन्ही कटोरीला टक्स मारून घ्यायचे. खूप छान अशी कटोरी येते या पद्धतीने कटोरी स्टिच केल्यावरती. बघा दोन्ही कटोरीला मी टक्स मारून घेतलेले आहेत, खाली 1.5 आणि वरती 2.5 इंचावरती. हे बघा खूप छान अशी कटोरी आलेली आहे. आता आपण कटोरी मुंडाच्या भागाला जोडून घेऊयात. हे बघा या पद्धतीने आपण कटोरी जोडून घ्यायची आहे. हे बघा दुसरी कटोरी जोडून घेतलेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात. क्रॉसपट्टी जोडताना आपला कपडा कमी पडला असेल आतून दुसरा कलरही लावू शकतो. दुसऱ्या कलरचा कपडा जर नसेल त्या कलरचा तर दोन्ही साईडला क्रॉसपट्ट्या जोडायच्या, मध्ये समोरचा भाग ठेवायचा. या पद्धतीने क्रॉसपट्टी तुम्ही जोडून घेऊ शकता. हे बघा खूप सोप्या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडता येते आणि फिनिशिंगही खूप छान येते ब्लाऊजची. बघा डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून कपडा नंतर उसवणार नाही. या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची. नंतर पूर्ण भाग फोल्ड करून घ्यायचा. या पद्धतीने खालच्या साईडला पण टिप मारून घ्यायची. खालच्या साईडलाही टिप मारून घेतलेली आहे. आणि आता आपण समोरचा भाग बाहेर काढून घ्यायचा. समोरचा भाग बाहेर काढून घेतलेला. त्यानंतर आपण दाबटीप देऊन घेऊया. फिनिशिंग खूप छान येते दाबटीप देऊन घेतल्याच्या नंतर. परत नाही दिली तरी चालते, पण मी देते, तुम्ही पण देऊ शकता. या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची. आता आपण हुक लूक्स पट्टी काढून घ्यायची. थोडा कपडा कमी जास्त असेल तर तो या पद्धतीने कट करून घ्या. ही हुक लूक्स पट्टी काढून घ्यायची आहे. कपडा जास्त कट करून घेतलेला आहे मी. खूप छान अशी फिनिशिंग येते या पद्धतीने ब्लाऊज शिवल्यावर. दीड इंचाची आणि 2.5 इंचाची हुक लूज पट्टी काढून घेऊया आपण. हुक पट्टी 1.5 इंचाची ठेवायची, लूज पट्टी 2.5 इंचाची ठेवायची. बघा हुक लूज पट्टी दोन्ही काढून झालेले आहेत. आता आपण जोडून घ्यायचं. हे बघा आपण लूज पट्टी जोडून घेऊयात. खालच्या साईडला लूज पट्टी टाकून जोडून घ्यायची आणि वरती फोल्ड करून घ्यायचे हुक अडकवण्यासाठी. हे झाले आपली लूज पट्टी तयार. या पद्धतीने जोडून घेतलेली आहे मी. आता वरती काढून फोल्ड करून घ्यायची. हे बघा असे वरती काढून असे फोल्ड करून
टिप मारून घ्यायची. या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता हुक्स पट्टी कधीही वरच्या साईडने जोडायची, लूज पट्टी खालच्या साईडने आणि हुक्स पट्टी वरच्या साईडने. झाली हुक्स पट्टी दाबटून घ्यायची फिनिशिंगसाठी. ही झाली आपली हुक्स पट्टी तयार. एकदा जोडून बघायचं. गळा जर खालीवर असेल तर थोडासा खालीवर झाला असेल तर इथं कट करून घ्यायचा. हे बघा असं नॉर्मली होऊ शकतो, जास्त काय होऊ शकत नाही, तर तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता पाठीचा भाग आणि समोरचा भाग जॉईंट करून घ्यायचा. हे बघा पाठीचा भाग आणि समोरचा भाग जॉईंट करून घ्यायचा. आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचं. हे बघा शोल्डर, दोन्ही साईडचे शोल्डर मी जॉईंट करून घेतलेले आहेत. शोल्डर जॉईंट करताना अर्धा इंच वरती जॉईंट केलं तरी चालतं. शोल्डरला डबल टिप देऊन घ्यायची. हे बघा शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे. आता आपल्याला साधा ब्लाऊज असल्यामुळे पूर्णच पायपिंग करावं लागणार आहे ब्लाऊजला. हे बघा आणि पायपिंगला कपडा काढता वेळेस कधी क्रॉस कपडा काढायचा, तिरका. सरळ कपडा काढायचा नाही, तिरका कपडा काढल्या पायपिंग खूप छान येते. हे बघा मी क्रॉस कपडा काढलेला आहे. आणि आता एकदम सोप्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा. हे बघा कशा पद्धतीने जॉईंट करून घेतला आहे मी कपडा. हे दोन्ही साईड असे ठेवून क्रॉस टिप मारून क्रॉस पट्टीसाठी कपडा जॉईंट करून घ्यायचा. हे बघा क्रॉस पट्टीसाठी कपडा मी जॉईंट करून घेते. क्रॉस पट्टी काढली की कसं होतं म्हणजे पायपिंग खूप छान येते, सरळ नाही काढायची कधी पण. हे बघा पूर्ण कपडा कमी पडला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा. आणि कपडा तर ब्लाऊजला कमी पडतोच. हे बघा पूर्ण कपडा मी जॉईंट करून घेतला आहे. आणि पूर्ण कपडा फोल्ड करून घ्यायचा, असा फोल्ड. फोल्ड करून घेऊन आपण त्याच्यावरती टिप देऊन घेऊया. बघा पूर्ण तो क्रॉस कपडा काढला आहे, त्याला पूर्ण कपड्याला मी टिप देऊन घेतलेली आहे आता. हे बघा या पद्धतीने तुम्ही पण टिप देऊन घेऊ शकता. कारण डायरेक्ट जॉईंट जर केला कपडा तर कसं नवीन शिकणाऱ्यासाठी खालीवर येऊ शकतो. त्यासाठी मीही तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि मीही त्याच पद्धतीने शिवत आहे. हे बघा असं पूर्ण टिप देऊन घेतली की आता आपण जो जोडलेला भाग आहे पाठीचा आणि समोरचा
त्या भागाला आपण आता ही पायपिंग जोडून घेऊया. खूप छान आहे अशी पायपिंग केल्यावर, खूप छान अशी पायपिंग येते. म्हणजे गोट हे बघा या पद्धतीने असा गोट इथे जॉईंट करायचा समोरच्या भागाला आणि दाबटीप देऊन घेऊन जॉईंट करूया आपण. हे बघा मी सुरुवात करते. हे बघा या पद्धतीने जोडून घेऊया पायपिंगसाठी कपडा. झाला कपडा जोडून. आता आतमधला भाग जो आहे जोडलेला थोडा कमी जास्त असेल तर आपण ते व्यवस्थित त्याला शेप देऊन घेऊया, आकार देऊन घेऊया. हे कपडा असा थोडा कमी जास्त असतो, त्याला असं कट करून घ्यायचं, थोडं नॉर्मली कट करून घ्यायचं. हे बघा मी कसं कट केलं त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. नॉर्मली थोडासा कट करायचा या पद्धतीने, जेणेकरून आपली पायपिंग खूप छान येईल. असं कट करून झाला की फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून घेऊन आपण आपला गोट तयार करून घेऊया. हे बघा एकदम स्लोमध्ये असा गोट तयार करून घ्या तुम्ही. खूप छान गोट येतो या पद्धतीने गोट जॉईन केल्यावरती. हे बघा खूप छान अशी फिनिशिंग येते. हे बघा किती छान गोट येतोय आपला. गोट पण खूप छान आला, फिनिशिंग पण खूप छान आली ब्लाऊजची. हे बघा असा आपला गोट तयार झाला आहे. आता थोडासा राहिला आहे. व्हिडिओ स्लोमध्ये काढला तुम्हाला समजण्यासाठी. माझ्या नवीन मैत्रिणींसाठी खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा या पद्धतीने आपला गोट तयार झालेला आहे. बघा कसा आला आपला गोट. हे बघा खूप छान असा आलेला आहे. हे बघा आता आपण भाई जोडून घ्यायची. नाही पहिले आपण हुक अडकवण्यासाठी जे बनवणार लूप्स ते तयार करून घ्यावे या पद्धतीने. बघा हे बघा लूप्स तयार करून घ्यायचे.
हे आपले तयार झालेले आहेत आता. आता आपण बाही जोडून घ्यायची आणि बाहीचा जो छोटा भाग आहे तो कधीही समोरच्या भागाकडे जॉईंट करून घ्यायचा. या पद्धतीने आपण बाही जोडून घ्यायची. हे बघा, बाही जोडून घ्यायची. दोन्ही बाह्या या पद्धतीने जोडून घ्यायच्या आपण. बाही जोडून घेतली. आता आपला बिना अस्ताचा ब्लाऊज आहे, मग आपण अशी छोटीशी पट्टी फोल्ड करून टिप मारून घ्यायची अशी छोटी. आणि त्यानंतर बाहीचं माप घेऊन आपण जे 1.5 इंचाचा भाग जास्त काढला होता तो जास्त भाग आपण काय करायचं, पूर्ण फोल्ड करून घ्यायचा. या पद्धतीने मी फोल्ड केला आहे, तुम्ही पण करा. या पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, ब्लाऊज फिटिंग करून घ्यायची आहे. बघा, ब्लाऊज फिटिंग करून घ्यायची. ब्लाऊज फिटिंग करताना कधीही जो आपला सरळ भाग आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काय करून घ्यायचा, कट करून घ्यायचा. दोन्ही साईडला मी टिप मारून घेतलेले आहे. या पद्धतीने सरळ भागावरती आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यावा. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आणि ब्लाऊज जे आहे ना उलटं करून घेऊन त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. म्हणजे खूप छान फिनिशिंग येते आणि इंटरलॉक करायची गरज पडत नाही या पद्धतीने फिटिंग केल्यावरती. आणि धागे पण निघत नाहीत ब्लाऊजचे. हे बघा किती छान फिनिशिंग येते. आणि आपलं जे आता छातीचा भाग आहे, कमरेचा भाग आहे आणि बाहीची जी फिटिंग आहे ती मार्जिन करून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची. तर आपली छाती आलेली आहे 8.5 आणि कंबर आलेली आहे आपली 7.5. तर त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, सरळ या पद्धतीने टिप मारून घ्यायची. बाही फिटिंग आलेली आहे आपली 5.5 वरती फिटिंग करून घ्यायचं. या पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं. हे बघा, आपला ब्लाऊज आता तयार आहे.